हॅलो, मी करिश्मा पाचगणी पठारावर तुमचं सगळ्यांचं स्वागत करते। आज मी तुमच्यासाठी घेऊन आले एक नवीन भाग ज्याचं नाव आहे ऑर्किड्स ऑफ पाचगणी। पाचगणी पठारावर आल्यावर आपण जसे विविध टुरिस्ट स्पॉट बघतो त्याचप्रमाणे इथे आल्यावर आपण इथल्या नैसर्गिक घटकांचाही आनंद घेतला पाहिजे। त्यातीलच एक महत्त्वाचा घटक म्हणजे इथे फुलून येणारी सुंदर ऑर्किड्स। चला तर मग जाणून घेऊया अशा सुंदर ऑर्किड्स बद्दल। ऑर्किड्सना जमिनीखाली कंद असतात। त्यांच्या फुलांचे परागीभवन प्रामुख्याने कीटकांच्या मदतीने होते। त्यामुळे ऑर्किड्स आणि कीटक यांच्यातील परस्पर संबंध निसर्गातील जैवविविधतेचे सुंदर उदाहरण आहे। ऑर्किड्सच्या बिया अतिशय छोट्या आणि हलक्या असतात। बिया वाऱ्याद्वारे पसरल्यानंतर त्यांना अंकुरण्यासाठी आणि पुढील वाढीसाठी विशिष्ट बुरशीसोबत सहजीवी संबंध आवश्यक असतो। या बुरशीच्या मदतीने बियांना सुरुवातीच्या अवस्थेत पोषण मिळते। ही ऑर्किड्स प्रामुख्याने पश्चिम घाटात आढळतात। पावसाळ्यातील ओलसर आणि अनुकूल वातावरण अनेक ऑर्किड्सच्या जीवनचक्रासाठी महत्त्वाचे असते। काही ऑर्किड्सची सुंदर फुले भर पावसात उमलताना दिसतात। त्यामुळे पावसाळ्यात परिसर यांच्या रंगांनी आणि सौंदर्याने अधिक खुलून दिसतो। पाचगणीच्या पठारावर 5 प्रकारचे ऑर्किड्स दिसून येतात। पहिला आहे हेबेनारिया ग्रँडिफ्लोरिफॉर्मिस, ज्याला मराठीत आषाढ हबे अमरी असे म्हटले जाते। हे जमिनीवर वाढणारे कंदयुक्त ऑर्किड असून पश्चिम घाटातील गवताळ उतार आणि जांभ्या दगडाच्या पठारावर आढळते। पावसाळ्याच्या सुरुवातीला तिची पांढरी आकर्षक फुले उमलतात, ज्याला जमिनीलगत एक हृदयाकृती पान असते। दुसरा आहे हेबेनारिया पंचगनेन्सिस, ज्याला मराठीत पाचगणी हेबेनारिया असं म्हटलं जातं। डोंगर माथे व जांभ्या दगडाच्या पठारावर तिची वाढ आढळते। साधारण 10 ते 25 सेंटीमीटर उंचीची ही वनस्पती असून तळाशी 3 ते 5 पाने असतात। तिचा फुलण्याचा काळ साधारण जुलै ते ऑगस्ट आहे। तिसरे आहे हेबेनारिया हायनियाना, ज्याला मराठीत कंगवा हबे अमरी किंवा इंग्लिशमध्ये टूथब्रश ऑर्किड असे म्हणतात। याची उंची साधारण 10 ते 40 सेंटीमीटर असते आणि याला अंडाकृती कंद असतो। फुले एका बाजूला रांगेत येतात, त्यामुळे त्याच्या फुलोऱ्याला कंगवा किंवा टूथब्रश सारखा आकार दिसतो, म्हणून याला कंगवा हबे अमरी किंवा टूथब्रश ऑर्किड असे म्हणतात। तिचा फुलण्याचा काळ मुख्यत्वे ऑगस्ट ते सप्टेंबर आहे। एरिया रेटिकोसा हे हाबिनारियापेक्षा वेगळे खडकांवर कडेकपारींमध्ये, खडकांच्या भेगांमध्ये किंवा झाडांवर वाढणारे ऑर्किड आहे। तिचा फुलण्याचा काळ जुलै ते सप्टेंबर असा आहे। याला पांढऱ्या रंगाची सुंदर फुले येतात। पेरिस्टायलस डेन्सस, पाने साधारण लंबगोल भाल्यासारखी असतात। फुले आकाराने लहान आणि हिरवट पिवळसर ते फिकट हिरवी असतात। अनेक फुले मिळून उभा फुलोरा तयार होतो। फुलातील बाह्यदल आणि पाकळ्या एकत्र येऊन वरच्या बाजूला टोपीसारखी रचना तयार करतात। तिचा फुलण्याचा काळ मुख्यत्वे सप्टेंबर ते ऑक्टोबर असा आहे। इथे येणाऱ्या पर्यटकांनी या सौंदर्याचा मनसोक्त आनंद घ्या, परंतु या सौंदर्याला हानी पोचणार नाही याचीही काळजी घ्या।